शांत गाव, एक साधा ट्रक ड्रायव्हर आणि एक अशी पत्नी जिच्यावर एक दोन नाही तर तब्बल 4 प्रेम संबंध असल्याचा आरोप झाला. पहिल्यांदा सुपारी देण्यात आली, पण ती फेल झाली आणि मग एका रात्री घराच्या आतच उशीने तोंड दाबून स्वतःच्या नवऱ्याचा जीव घेण्यात आला. हो, स्वतःच्या नवऱ्याचा जीव घेण्यात आला. त्यानंतर मृतदेह कालव्यात फेकून संपूर्ण गावाला सांगितलं गेलं तो कामासाठी बाहेर गेला. तब्बल 8 महिन्यानंतर अहमदाबाद क्राईम ब्रांचने जे सत्य बाहेर काढले त्याने संपूर्ण गुजरातच हादरून गेले. ही स्टोरी आहे सुरेंद्रनगर मधील शांतिगिरी गोस्वामी हत्याकांडाची. नमस्कार, मी निलेश मालवी आणि आपण पाहता प्रतिप्रश्न. गुजरात मधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील धाग्रधा तालुक्यातील सोल्डी नावाचं एक छोटस गाव आहे. अहमदाबाद क्राईम ब्रांचचे एसीपी भरत पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिला जागृती, वय वर्ष 50, तिचे पहिले लग्न सुखदेवगिरी गोस्वामी याच्याशी झाले होते, ज्याच्यापासून तिला 2 मुले आहेत. मात्र लग्नानंतर काही दिवसातच जागृतीचे मन तिच्या सख्या दिरावर म्हणजेच नवऱ्याच्या मोठ्या भावावर जडले होते. दोघांचे प्रेम इतके वाढले होते की जागृती आपल्या 2 लहान मुलांना आणि नवऱ्याला सोडून दीर शांतिगिरी सोबत पळून जाऊन दोघांनी लग्न केले आणि दुसऱ्या गावात भाड्याचे घर घेऊन राहू लागले. शांतिगिरी गोस्वामी व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर होता. कधी राजस्थान, कधी महाराष्ट्र, तर कधी उत्तर भारत, असं सतत फिरणं हीच त्याची जीवनशैली होती. लांबच्या ट्रिप्समुळे तो अनेक दिवस घराबाहेर असायचा. तो रोज जेव्हा माल घेऊन ट्रिपला जायचा तेव्हा 20 ते 25 दिवसांनी घरी परतायचा. याच दरम्यान या स्टोरीमध्ये प्रवेश होतो कांतीलाल उर्फ भारत सबारिया नावाच्या व्यक्तीचा. पोलिसांच्या मते शांतिगिरीच्या याच अनुपस्थितीचा आणि एकटेपणाचा फायदा घेत जागृतीने शेजारी राहणाऱ्या कांतीलाल उर्फ भरत सबरिया नावाच्या इसमाशी सूत जुळवले होते. आता कांतीलाल सुद्धा जागृतीच्या प्रेमात वेड झाला होता. त्याने मुद्दाम शांतिगिरीशी मैत्री केली आणि त्यांच्या घराशेजारीच एक खोली भाड्याने घेतली होती. शांतिगिरी ट्रिपवर गेला की कांतीलाल आणि जागृतीच्या भेटीगाठी सुरू व्हायच्या. पण जेव्हा शांतिगिरी ट्रिपवरून घरी परतायचा तेव्हा तो जागृती आणि कांतीलालच्या प्रेमात अडथळा ठरत होता. अखेर दोघांनी त्याला कायमच्या रस्त्यातून हटवण्याचा प्लॅन आखला. अहमदाबाद क्राईम ब्रांचच्या माहितीनुसार याच अनैतिक नात्यामुळे पुढे खुनाचा कट रचला गेला. पण ही स्टोरी इथेच थांबत नाही मित्रांनो, कारण तपासात जो पुढचा खुलासा झाला तो आणखी धक्कादायक होता. पोलिसांच्या मते जागृतीने 1.5 वर्षापूर्वीच युनिस मेमन नावाच्या एका सराईत गुन्हेगाराला शांतिगिरीला संपवण्यासाठी 25,000 रुपयांची सुपारी दिली गेली होती. म्हणजे खुनाची योजना खूप आधीपासूनच तयार होती.
पण इथे एक सिनेमॅटिक ट्विस्ट असा येतो, टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार युनिस मेमन एका रात्री शांतिगिरीला मारण्यासाठी, मर्डर करण्यासाठी त्याच्या खोलीत गेला, पण झोपलेल्या शांतिगिरीला पाहून त्याची हिंमत झाली नाही. यानंतर युनिसने एक आयडिया लढवली. त्याने झोपलेल्या शांतिगिरीचा मोबाईलवर फोटो काढला आणि जागृतीला पाठवून दिला. स्वतःच्या मोबाईलमध्ये फोटो काढून त्याने जागृतीला पाठवून दिला. काम फत्ते झाले असे खोटे सांगितले आणि 25,000 रुपये घेऊन पसार झाला. दुसऱ्या दिवशी जागृतीला जेव्हा शांतिगिरी जिवंत दिसतो तेव्हा संपूर्ण प्लॅन उघड होतो. आता जागृती आणि कांतीलाल दोघांनीही ठरवलं होतं की शांतिगिरीला आपण कायमचं संपवायचं. पोलिसांच्या माहितीनुसार 8 ऑक्टोबर 2025 ची ती काळी रात्र जिने सर्व काही बदलून टाकलं होतं. त्या रात्री शांतिगिरी आणि जागृतीमध्ये जोरदार भांडण होतं. त्या रात्री शांतिगिरी जागृतीवर हात उचलतो. घाबरलेल्या जागृतीने ताबडतोब कांतीलालला फोन करते आणि काही मिनिटातच कांतीलाल त्या घरात पोहोचतो. जेव्हा जागृती कांतीलालला फोन करते तेव्हा कांतीलाल ताबडतोब त्यांच्या घरात पोहोचतो आणि कांतीलाल आणि शांतिगिरी यांच्यात झटापट सुरू होते. या झटापटी दरम्यान शांतिगिरीचं डोकं भिंतीवर आपटते आणि त्यानंतर कांतीलाल त्याचा गळा दाबतो आणि जागृती उशीने शांतिगिरीचे तोंड दाबते. एका बाजूला गळा दाबला जात होता तर दुसऱ्या बाजूला उशीने श्वास रोखला जात होता आणि काही मिनिटात त्या खोलीत शांतिगिरीचा मृत्यू होतो. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार हे सगळं इतक्या शांतपणे झालं होतं की शेजाऱ्यांनी या मर्डरची कल्पना नव्हती. मृत्यूनंतर मृतदेह काही वेळासाठी घरातच बेडच्या खाली लपवून ठेवण्यात येतो. मित्रांनो, तुम्ही विचार करा, कल्पना करा, ज्या घरात लोक राहतात त्याच घरात एक मृतदेह लपवला जातो. आता प्रश्न होता मृतदेहाचं काय करायचं. मग इथे एंट्री होते जागृतीच्या चौथ्या प्रियकराची. हो, चौथा प्रियकर, त्याचं नाव आहे दीपक उर्फ मुन्ना. जागृती तिच्या चौथ्या प्रियकराला म्हणजे दीपक उर्फ मुन्ना याला फोन करते. तसा दीपकही तिच्या प्रेमात आंधळच होता असं काही माध्यमांमधून समजलेलं आहे. दीपकने त्याच्या मित्राला इमर्जन्सीचं खोटं कारण सांगून कार घेऊन आला. त्यानंतर जागृती, कांतीलाल आणि दीपक या तिघांनी मिळून शांतिगिरीचा मृतदेह कारमध्ये टाकून धाग्रधा येथील एका कालव्यात फेकून दिला, जेणेकरून सगळ्यांना हा अपघात वाटावा किंवा समजा बुडून मृत्यू झाल्यासारखा दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार मृतदेह पोलिसांना सापडल्यानंतरही हे प्रकरण लगेच उघडलं नाही. कारण एक म्हणजे मृतदेहाची ओळख पटली नव्हती आणि दुसरं म्हणजे कोणतीही मिसिंग कंप्लेंट पोलिसांना आली नव्हती. त्यामुळे सुरुवातीला तो अपघाती मृत्यू मानण्यात आला होता. अहमदाबाद मिररच्या रिपोर्टनुसार दरम्यानच्या काळात गावकऱ्यांना संशय येऊ नये म्हणून शांतिगिरीला, जो जागृतीचा नवरा होता, शांतिगिरीला लांब एका शहरात 1 वर्षासाठी चांगली नोकरी लागली आहे, तो तिथेच ट्रक चालवतो अशी अफवा जागृतीने गावामध्ये पसरवली होती. आणि तब्बल 8 महिने, हो 8 महिने हे जागृतीचे खोटं नाटक सुरू होते. पण प्रत्येक परफेक्ट क्राईम कुठेतरी चूक करतोच ना.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सापडलेल्या मृतदेहाची फाईल स्थानिक पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून बंद केली होती. मात्र 2 महिन्यापूर्वी अहमदाबाद क्राईम ब्रांचच्या 2 PSI आणि 10 जवानांच्या पथकाला गुप्तदाराकडून माहिती मिळते आणि त्याच्यानंतर तांत्रिक तपास सुरू करण्यात येतो. फोन रेकॉर्ड्स, हालचाली, स्टेटमेंट सगळं तपासलं गेलं आणि हळूहळू संपूर्ण कोड सुटत गेलं. अहमदाबाद क्राईम ब्रांचने सलग 2 महिने सिक्रेट तपास करत या भयानक हत्याकांडाचा छडा लावला होता. जागृती आणि कांतीलाल ह्या दोघांना 17 मे 2026 रोजी अटक करण्यात आली. 17 मे 2026 रोजी त्यांना अटक करण्यात आली. 4 प्रेम संबंध, एक फेल झालेली सुपारी, एक खोटा फोटो आणि एक शेवटी उशीने केलेला खून. ही फक्त हत्या नाही मित्रांनो, तर विश्वासघात, लोभ आणि अनैतिक नात्यांची भयानक कहाणी आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हा पूर्णपणे प्लॅन मर्डर होता का, की रागाच्या भरात झालेला गुन्हा? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रति प्रश्नाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन स्टोरी सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.